नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे। आज आपण या तुरीच्या वाणाविषयी जाणून घेऊ। हे जे वाण आहे हे आपल्याकडे प्रायोगिक तत्वावर बदनापूर संशोधन केंद्र जे आहे तर त्याचं रेणुका म्हणून हे वाण आहे आणि या वाणाची आपण अशा जमिनीमध्ये लागवड केलेली आहे की ज्या जमिनीमध्ये आतापर्यंत आपण तूर हे पीक घेतलेलं नाही आणि ह्या पिकाची शिफारसच अशी आहे की हे वाण मर रोगाला प्रतिकारक्षम आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये वांज जे झाडं आहेत, तुरीमध्ये जे वांजपणा येत असतो त्या झाडाला ते प्रतिकारक्षम आहे आणि उत्पादन चांगल्या प्रकारे आहे। आणि ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगांची दाण्याची क्षमता 5 दाण्यापर्यंत, 5 दाणे, 4 दाणे, 5 दाणे, 3 दाणे तर काही कुठं दिसतच नाही। तर अशा पद्धतीने हे तूर आहे आणि हे प्रायोगिक तत्वावर एकदम चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये यावर हे अशा पद्धतीनं आलेलं आहे। यावर्षी तरीसुद्धा ढगाळ वातावरणाचा परिणामही जास्त प्रमाणात होता, तरी पण हे तूर पीक एकदम चांगल्या प्रकारे बहरलेलं आहे। बघू शकता आपण हे।